निवडणुकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आता पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या। मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेपासून पावसानं हजेरी लावली आहे। सायन, लालबाग, दादर, अंधेरी, कांदिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दादरमधल्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सायन ब्रिजवर पाणी साचलेलं आहे। गांधी मार्केटमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर अंधेरी सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि अंधेरी सबवे आता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहताय अंधेरी सबवेच्या ठिकाणची। अंधेरी सबवेमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे हा सबवे जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। रात्रभर जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे मुंबई आणि उपनगरामध्ये काही भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सायनमधली आपण दृश्य आपण पाहताय गांधी मार्केटच्या ठिकाणी आता रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि याच साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते। 2 दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस आलेला होता त्याच्यानंतर मुंबईमधल्या रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा अशीच तारांबळ वाहन चालकांची झालेली होती। या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम तर झालेला आहे, मात्र त्यासोबतच रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। माटुंगा ब्रिजवरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। माटुंगा ब्रिजवर सुद्धा या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दादर, सायन हा भाग जो आहे तो सखल भागामध्ये येतो आणि या ठिकाणी पावसामुळे जे आहेत ते पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडत असतात। दादर टीटीकडची दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। दादर टीटी या परिसरामध्ये सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या पाण्याचा निचरा होणं फार गरजेचं आहे, मात्र मुसळधार पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होण्यामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत। दादर टीटीमध्ये पाणी साचलेलं आहे। दादर, सायन, लालबाग या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। माटुंगा ब्रिजवरची दृश्य आपण पाहताय। गांधी मार्केटच्या रस्त्यावर सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळची वेळ आहे, नोकरदार वर्गाला आपलं ऑफिस गाठायचं आहे, मात्र त्यांची मोठी तारांबळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, वाहतुकीचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे, तशीच अवस्था रेल्वेची सुद्धा झालेली आहे। रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। अंधेरी सबवेमधली दृश्य आपण ही पाहताय। अंधेरी सबवेमध्ये सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। ज्या वेळेला रात्रभर मुसळधार पाऊस पडतो किंवा संततधार पाऊस सातत्याने पडत असतो त्या वेळेला अंधेरी सबवेमध्ये जे आहे ते पाणी साचत असतं आणि आता ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पाणी जे आहे ते वाहतं पाणी ज्या पद्धतीचं असतं पाहायला मिळत असतं त्या पद्धतीची दृश्य जी आहेत ती आता अंधेरी सबवेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी गुडघाभर पाण्याच्या वर जे आहे ते पाणी या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणची वाहतूक ही तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। अंधेरी सबवेमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सकाळी 8 वाजताची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आता अर्धा तास होऊन गेलेला आहे, मात्र तरी सुद्धा पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे। कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्याकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जाते। मात्र हा पाऊस आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत। अंधेरी सबवेमध्ये आता कशा पद्धतीचं काय दृश्य आहे आताच्या घडीला तर ती दृश्य आपण या ठिकाणी पाहताय।